राज्यात महायुतीला संख्याबळ मिळाल्यानंतर त्यांची वाटचाल सत्ता स्थापनेकडून सुरू झाली आहे। सध्या महायुतीकडे 230 आकडा आहे, तर निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदार आणि इतर पक्षांनी देखील महायुतीतील पक्षांना समर्थन दिलं आहे। त्यामुळे महायुतीच्या संख्याबळात आणखी भर पडली आहे। याच दरम्यान राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिवसेना फुटीनंतर दोन्ही गट पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेत। या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला, तर शिंदे गटाला मोठा फायदा झालाय। शिंदे गटाचे तब्बल 57 आमदार निवडून आले आहेत, तर ठाकरे गटाच्या फक्त 20 आमदार निवडून आले आहेत। ठाकरे गटासहित महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येही मोठी घट झाली आहे। महाविकास आघाडीचे फक्त 46 आमदार निवडून आले आहेत। या विजयामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे।